दोन किनारे एक प्रवाह. काव्य आणि आकाश दोघेही एकाच शहरातील पण दोन अगदी विरुद्ध टोकाच्या विश्वात राहणारे तरुण होते. त्यांच्या घरच्यांनी त्यांचे लग्न जुळवण्याचा निर्णय घेतला होता, ज्याला आपण अरेंज मॅरेज म्हणतो. काव्य दिसायला जितकी सुंदर होती तितकीच स्वभावाने प्रचंड प्रेमळ आणि समजूतदार होती. तिच्या मनात कोणाबद्दलही आकस नसायचा, पण त्याच वेळी ती कमालीची बेधडक आणि स्पष्ट व्यक्ती होती. अन्याय किंवा चुकीची गोष्ट सहन करणे तिच्या स्वभावात नव्हते. तिच्या या स्वभावाचे मुख्य कारण म्हणजे तिच्या घरचे वातावरण होते. तिच्या घरात प्रत्येकाला स्वतःचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य होते आणि तिथे प्रेमाचा ओलावा भरपूर होता. दुसरीकडे आकाशचे विश्व पूर्णपणे वेगळे होते. आकाशच्या घरी सगळेच अत्यंत सुशिक्षित आणि व्यावसायिक म्हणजेच प्रोफेशनल लोक राहत होते. त्याच्या घरात भावनांपेक्षा शिस्त, नियम आणि कर्तव्याला जास्त महत्त्व दिले जात असे. त्या घरात एक अलिखित नियम होता. आईवडिलांनी घेतलेला निर्णय हाच शेवटचा निर्णय असे. घरातल्या कोणालाही त्या निर्णयावर प्रश्न विचारण्याचा अधिकार नव्हता. आकाश लहानपणापासून याच वातावरणात मोठा झाला होता. त्यामुळे तो खूप शांत, शिस्तप्रिय आणि पालकांच्या आज्ञेबाहेर न जाणारा मुलगा बनला होता. त्याने कधीही स्वतःच्या मर्जीने कोणताही निर्णय घेतला नव्हता. लग्न ठरण्यापूर्वीच्या काही दिवसांची ही गोष्ट आहे. आकाशच्या घरच्यांना बाहेरून कुठून तरी माहिती मिळाली की काव्या नावाची ही मुलगी अत्यंत संस्कारी, सुविद्य आणि मोठ्यांचा आदर राखणारी आहे. तिच्याबद्दलचे हे कौतुक ऐकून आकाशच्या घरच्यांनी लग्नाची बोलणी पुढे नेण्याचे ठरवले. दरम्यान आकाश आणि काव्याला एकमेकांचे फोटो मिळाले. फोटो पाहून दोघांनाही एकमेकांबद्दल कुतूहल निर्माण झाले आणि त्यांनी पारंपरिक पद्धतीने मुलगी बघण्याचा कार्यक्रम करण्याचे निश्चित केले. हा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर दोन वेगवेगळ्या संस्कृतींची पहिली भेट होणार होती. आकाशच्या घरून काव्याच्या वडिलांना एक फोन आला. फोनवर अत्यंत औपचारिक आवाजात सांगण्यात आले, "आम्ही आमच्या ठरलेल्या वेळेनुसार म्हणजेच ठीक 9 वाजता तुमच्या घरी पोहोचू. कार्यक्रम त्याच वेळी सुरू झाला पाहिजे. आम्हाला उशीर झालेला अजिबात आवडत नाही." आकाशच्या घरचा हा कडक आणि हुकमी सांगावा काव्याला अजिबात पटला नाही. लग्न अजून ठरलेही नव्हते, केवळ पहिली भेट होती. अशा वेळी सामनेच्या व्यक्तीने इतका रुबाब दाखवणे तिच्या बेधडक स्वभावाला खटकले. पण तिच्या घरातल्या मोठ्यांनी तिला समजावले की पाहुणे आहेत आणि पहिलीच वेळ आहे, म्हणून वादावादी नको. काव्याच्या घरचे सर्व सदस्य ठरलेल्या वेळेच्या आधीच कपडे बदलून तयार होऊन दिवाणखान्यात वाट पाहत बसले. काव्याचे घर अत्यंत साधे आणि मध्यमवर्गीय होते. तिचे वडील आणि त्यांचे 2 सख्खे भाऊ असे सगळे मिळून एकाच मोठ्या कुटुंबात म्हणजे जॉईंट फॅमिलीमध्ये एकत्र राहत होते. घर जरी साधे आणि लहान असले तरी तिथे माणसांची आणि प्रेमाची अजिबात कमतरता नव्हती. घरात काव्याचे चुलते, चुलत्या आणि चुलत भावंडे असा मोठा राबता होता. आकाशच्या घरचे लोक वेळेचे पक्के होते, त्यामुळे ते ठरल्याप्रमाणे सकाळी ठीक 9 वाजता काव्याच्या दारात हजर झाले. पण गाडीतून उतरून घरात पाऊल ठेवताच त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. काव्याच्या साध्या घराचा आणि तिथे जमलेली माणसांची गर्दी पाहून आकाशची आई दारातच थबकली. घरात प्रवेश करताच सर्वांसमोर ती अत्यंत उपरोधिक स्वभावाने आणि मोठ्या आवाजात बोलली, "अहो, आजच सगळा कार्यक्रम उरकायचा होता की काय? एवढी लोक जमा करून ठेवल्यात आणि एवढ्याशा छोट्या जागेत एवढी माणसं कशी राहतात कोणास ठाऊक." आकाशच्या आईचे हे टोमणेवजा बोलणे ऐकून काव्याच्या संपूर्ण कुटुंबाचा चेहरा उतरला. एका चांगल्या प्रसंगात सुरुवातीलाच कटुता आली होती. त्यानंतर काव्या सर्व पाहुण्यांसाठी चहाचा ट्रे घेऊन अत्यंत आत्मविश्वासाने दिवाणखान्यात आली. तिने सर्वांना नम्रपणे नमस्कार केला. काव्या चहा घेऊन आल्यानंतर आकाशच्या घरच्यांनी अचानक त्यांच्यासोबत आणलेले मोठे गाठोडे आणि पिशव्या उघडायला सुरुवात केली.
त्यांनी केवळ दिखावा करण्यासाठी आणि स्वतःची श्रीमंती मिरवण्यासाठी खूप काही सामान आणले होते. मुलगी बघायला आल्यावर जे काही पारंपरिक आणि महागडे सामान आणतात, जसे की उंच मिठाईचे बॉक्स, महागडे ड्रायफ्रूट्स आणि डिझायनर कपडे, ते सर्व त्यांनी तिथे मांडून ठेवले. हे सर्व सामान तिथे आणण्याचा मुख्य हेतू काव्याच्या कुटुंबाला थक्क करणे हाच होता. आकाशची आई तिथेच थांबली नाही. तिने स्वतः आणलेल्या त्या महागड्या वस्तूंची तुलना काव्याच्या घरच्यांनी आदरातिथ्यासाठी ठेवलेल्या साध्या साहित्याशी करायला सुरुवात केली. ती प्रत्येक वस्तू न्याहाळत काव्याने ठेवलेल्या साहित्यावरून आणि साध्या कपांवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मापं काढू लागले. आमच्याकडे चहासाठी अशा पद्धतीची भांडी वापरत नाहीत, किंवा आम्ही आणलेली मिठाई तुमच्या या भागात सहजासहजी मिळत नाही, असे बोलून ती काव्याच्या घरच्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत होती. आकाशच्या आईचा हा अहंकारी आणि उपरोधिक स्वभाव पाहून काव्याच्या चुलत भावांचा आणि चुलत्यांचा राग अनावर होत होता. काव्याच्या मनात संतापाची लाट उसळली होती. ती 3 घरांमध्ये एकुलती एक मुलगी होती, त्यामुळे तिचा खूप लाड झाला होता. तिला घरात संपूर्ण स्वातंत्र्य होते, पण तिने कधीही त्याचा गैरफायदा घेतला नव्हता. आज तिच्या डोळ्यांदेखत तिच्या साध्या पण स्वाभिमानी कुटुंबाचा अपमान होत होता. तिच्या चेहऱ्यावरचा राग ओळखून काव्याच्या आईवडिलांनी तात्काळ परिस्थिती हाताळली. त्यांनी काव्याला डोळ्यांनीच शांत राहण्याचा इशारा केला. बाकीचे सगळे वाद बाजूला ठेवून काव्याचे वडील अत्यंत समजूतदारपणे म्हणाले, "अहो, हे सगळं राहू द्या. लग्न मुलांचे व्हायचे आहे, त्यामुळे आपण बाकी सर्व गोष्टी बाजूला ठेवून काव्य आणि आकाशला थोडा वेळ द्यायला हवा. त्यांना एकमेकांशी स्वतंत्रपणे बोलू द्या, जेणेकरून ते एकमेकांचे विचार समजू शकतील." काव्यांच्या वडिलांचा हा प्रस्ताव ऐकताच आकाशची आई कडक आवाजात म्हणाली, "छे छे, आमच्यात हे असं अजिबात चालत नाही. मुलगा आणि मुलीला लग्न ठरण्याआधी एकत्र वेळ घालवून देणे आमच्या संस्कृतीत बसत नाही. तुम्हाला मुलगा पसंत असेल किंवा नसेल ते काय ते आत्ता समोर सांगा, नाहीतर 2 दिवसांनी कळवा. पण लग्नाआधी आम्ही मुलामुलीला एकत्र अजिबात वेळ घालवू देणार नाही. आजकाल बाहेरच्या जगात कोणाचा स्वभाव कसा असतो हे कोणाला काय ठाऊक." आकाशच्या आईच्या या जुनाट आणि संकुचित विचारांमुळे दिवाणखान्यात शांतता पसरली. आकाश नेहमीप्रमाणे शांत राहून आईचे बोलणे ऐकत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर एक संकोच स्पष्ट दिसत होता. आकाशच्या आईचे हे आडमुठे धोरण पाहून काव्याच्या घरच्यांनी संयम राखला. तिच्या वडिलांनी हात जोडून शांतपणे सांगितले, "ठीक आहे, आम्ही आमच्या पद्धतीने विचार करून 2 दिवसांत आमचा काय तो निर्णय तुम्हाला सांगतो." काव्याच्या घरच्यांकडून हा शब्द मिळाल्यावर आकाशच्या घरचे लोक तिथून जाण्यासाठी उठले. त्यांचा तो रुबाब आणि अहंकार अजूनही तसाच होता. ते सर्वजण घराबाहेर पडू लागले. काव्याच्या मनात या कुटुंबाबद्दल प्रचंड नकारार्थी भावना तयार झाली होती. तिला वाटले की हा आकाश देखील त्याच्या आईसारखाच विचार करणारा आणि स्वतःचे मत नसलेला मुलगा आहे. पण सर्वात मोठे आणि अनपेक्षित वळण अगदी शेवटी मिळाले. निघताना सर्वांची नजर चुकवून आकाशने खिशातून एक छोटा कागदाचा तुकडा काढला. त्यावर त्याने स्वतःचा वैयक्तिक मोबाईल नंबर लिहून ठेवला होता. आईवडिलांच्या नकळत त्याने तो छोटा कागद काव्याच्या चुलत भावाच्या हातात अत्यंत काळजीपूर्वक दिला आणि डोळ्यांनीच तो कागद काव्यापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली. आकाशच्या या लहानशा कृतीने काव्याच्या चुलत भावाला चकित केले. आकाशच्या घरचे लोक गाडीत बसून निघून गेले, पण तो मोबाईल नंबर असलेला कागद आता काव्याच्या हातात पडणार होता. 2 वेगवेगळ्या विचारसरणीच्या या कुटुंबात आता आकाशने घेतलेला हा छुपा पुढाकार एका नवीन वळणावर घेऊन जाणार होता. त्या चुलत भावाने ते लोक गेले की काव्याला तो कागद दिला आणि तो स्वतः तिला बोलला, "कुछ तो बात है काव्या दी उसमें," आणि हसला. तिने तो कागद घेतला आणि त्यात आकाशने त्याचा नंबर लिहिला होता. तो तिच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला. "करू की नको?"
कॉल असा विचार करत शेवटी सगळे झोपले तेव्हा तिने कॉल केला, पण त्याने तो कॉल उचलला नाही. एवढ्या रात्री त्यांच्या घरी कॉल उचलायची पद्धत नाही वाटतं, असा विचार करून ती झोपणार तेवढ्यात तिकडून आकाशचा कॉल आला.